नमस्कार, मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत आंबोली। आपण इडली बनवण्यासाठी जो पीठ यूज करतो तोच पीठ यूज करणार आहोत आपण। या पिठामध्ये मी मीठ ॲड केलं आहे। आता आपण अर्धा ग्लास पाणी ॲड करणार आहोत। पाणी मीठ ॲड केल्यानंतर ही कन्सिस्टन्सी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पलित्याने। गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला आहे। तव्यावरती थोडंसं तेल सोडून घेणार आहोत। तवा छान गरम झाला आहे आणि मी गॅसचं टेम्परेचर स्लो करून घेतलं आहे। हे जे पीठ घातलं आहे आपण तव्यावरती त्याला पलित्याने साईडने कव्हर अप करून घेऊया। जास्त मोठेही नाही बनवायचे आहेत आणि जास्त छोटेही नाही बनवायचे आहेत। मी हे मीडियम साईजमध्ये बनवत आहे आणि त्याची जी लेयर आहे ती सुद्धा जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, मीडियम साईजमध्ये आहे। ही आंबोली 2 ते 3 मिनटं शेकण्यासाठी ठेवावी लागते आणि शक्यतो हिला एकाच साईडने शेकवतात, बट मी हिला दोन्ही साईडने शेकवणार आहे। इडली बनवण्यासाठी आपण जो पीठ यूज करतो तोच पीठ आपण आंबोली डोसा बनवण्यासाठी सुद्धा यूज करतो, बट त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून तो पीठ पातळ करावा लागतो। ही आंबोली बनवून तयार झाली आहे। आपण आता अशाच पद्धतीने सर्व आंबोल्या आहेत त्या बनवून घेणार आहोत। या पिठामध्ये मी सोडा किंवा दही बिलकुल पण यूज नाही केलेला आहे। आज जी आंबोलीची साईज बनवत आहे ते मी वेगवेगळ्या साईजमध्ये बनवत आहे। लहान, थोडी मोठी, त्याच्यापेक्षाही थोडी मोठी अशा पद्धतीमध्ये बनवत आहे। तुम्हाला जसं योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही बनवू शकता। इथे मी आंबोली बनवताना तेल यूज केलं आहे, बट विदाऊट तेलाचे सुद्धा फार सुंदर बनतात। त्याच्यामुळे काही आवश्यकता नाही की तुम्ही तेल यूज केलंच पाहिजे। ह्या बेटरमध्ये अजून थोडंसं मी पाणी ॲड करून हे बेटर मी पातळ केलं आहे आणि हे बघा एकदम जसं आपण घावना बनवतो त्यानुसार हे तव्यावरती पसरत आहे। साईडने कव्हर अप पण छान करता येतो, तर फार सुंदर बनतात। तुम्हाला घावणे बनवायचे असतील तरीसुद्धा तुम्ही ह्या पिठाची घावणे बनवू शकता। बनवून तयार झाले आहेत आंबोली, फार सुंदर बनतात, सॉफ्ट आणि नरम। आता आपण ह्या सर्व करणार आहोत केळीच्या पानावरती। हा मी केळीचं पान घेतला आहे, त्याच्यावरती आपण थोडंसं पाणी शिंपडून तो साफ करून घेऊया, जशी गावी पद्धत असायची जेवायला वाढताना। ही आंबोली मी चटणीसोबत सर्व करणार आहे। आपली ही रेसिपी बनवून तयार झाली आहे। तुम्ही बघू शकता फार सुंदर बनतात। आज होळी आहे, मी आज पुरणपोळी बनवली होती, बट पुरणपोळीचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे, त्याच्यामुळे मी आज शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे, नक्की बघा। तुम्हाला आणि तुमच्या सहपरिवाराला माझ्यातर्फे होळीच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा ऑल बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद, बाय बाय।